Hello student, today we will explain about the first poem 2.1 Cherry Tree. Before explanation of the poem, we will discuss shortly the icebreaker questions. Tree are revered because रिवर्ड मीन्स आदर करणे, आदर व्यक्त करणे म्हणजे वृक्षांविषयी आदर व्यक्त केला जातो. बिकॉज कारण देर आर मेन्शन वन पॉइंट्स दे गिव अस जॉय. You can write lot of such type of the example because they give us food, medicine, wood, beside many more useful thing. Other example is that they provide shade and shelter, they prevent soil erosion and help rain cloud formation, like that. Now second point is that column A shows your involvement in growing a tree as well as the stage in the life of a tree. Column B shows the feelings you experience at all the stages. Match them appropriately. There are given 7 stages and you should match the B column. पहा मित्रांनो, या ठिकाणी ए कॉलममध्ये एखादे झाड वाढवण्यासाठी तुमचा सहभाग, त्याचप्रमाणे झाडाच्या आयुष्यातील विविध टप्पे दर्शवत आहे. तर बी कॉलममध्ये सर्व टप्प्यात तुम्ही अनुभवलेल्या भावना दर्शवलेल्या आहेत, त्यांच्या तुम्ही योग्य प्रकारे जोड्या लावायच्यात. सो यू शुड रीड इट केअरफुली, understand its meaning and try to join these pairs. Okay, now we will explain about the poem. In shortly we will explain about the poet of the poem, Ruskin Bond. Here listen carefully. Ruskin Bond born in Kasuli, Himachal Pradesh in 1934. Ruskin Bond has written 100 short stories, essays, novels, and more than 30 books for children. His first novel, The Room of the Roof, written when he was 17, received the John Llewellyn's Rhys Memorial Prize in 1957. He has also published 2 volumes of autobiography, Scenes from a Writer's Life and The Lamp is Lit, a collection of essays and episodes from his journal. In 1992, he received the Sahitya Academy Awards for English writing in India. He was awarded the Padma Shri in 1999. Ruskin Bond lived with his adopted family in Mussoorie, Uttarakhand. So friend, here Ruskin Bond is well-known personality in English literature. पण मित्रांनो, रस्किन बॉन्ड इंग्रजी साहित्यातील खूप नावाजलेली पर्सनॅलिटी आहे की त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशामध्ये झाला आणि इन 1934मध्ये त्यांनी असे हजारो शॉर्ट स्टोरी लिहिल्या, त्याचप्रमाणे एसे, नॉवेल्स लिहिल्या आणि मुलांसाठी जवळजवळ 30 पुस्तकं लिहिले. आणि त्यांचे एक नॉवेल प्रसिद्ध झाली की जिचं नाव द रूम ऑफ द रूफ. ज्यावेळेला त्यांनी लिहिली त्यावेळेला वेन ही वॉज 17, ज्यावेळेला ते 17 वर्षाचे होते त्यावेळेला त्यांनी त्यांची पहिली नॉवेल लिहिली.
त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे एक आत्मचरित्रसुद्धा लिहिले. त्या आत्मचरित्राचे असे 2 खंड आहेत. त्या खंडाचे नाव आहेत पहा, सीन्स फ्रॉम द रायटर लाईफ अँड लॅम्प्स इज लिट, असे 2 खंड आहेत. त्याचप्रमाणे त्यांना साहित्य अकादमीचे अवॉर्ड्स मिळालेले ती भारतातील इंग्रजी लिखाणासंदर्भात. त्याचप्रमाणे ही गॉट द पद्मश्री अवॉर्ड्स इन 1999. ते एका रस्किन बॉन्ड लिव्ह विथ हिज अडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. आणि त्यांनी एक अशाच प्रकारे एक दत्तक फॅमिली बरोबर मसुरी या ठिकाणी, उत्तराखंड या ठिकाणी ते राहतात. पहा, नाव लुक ॲट अबाउट द पोएम. द पोएम द चेरी ट्री is about the poet ecstasy over a tree which he planned that took 8 years to grow. He is expressing his wonder at way of nature and how the cherry blossom are fragile and quick to fall. The tree gives him immense joy as he can see the star and blue sky through dappled green trees. Here, पण मित्रांनो, या ठिकाणी द चेरी ट्री ही जी काही कविता आहे त्या कवितेबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे की या कवितेची सुरुवात करत असताना की ज्या पद्धतीने एखादं झाड, चेरीचं झाड, ज्या पद्धतीने लेखक लावतो, नरेटर लावतो आणि नंतर कशा पद्धतीने अगदी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा काळजी घेतली, बहुतेक वेळेला दुर्लक्ष केलं तरी ते त्याचं निसर्ग नियमाप्रमाणे काम करत राहतं वाढण्याचं. आणि वाढत असताना आपलं अस्तित्व टिकून ठेवतं आणि निसर्गानुसार प्रत्येक ऋतूनुसार त्याच्यामध्ये बदल होत जातो आणि अशा पद्धतीने ते झाड तरत असतं, जीवन जगत असतं. त्याच पद्धतीने इट इज अ इन्स्पायरिंग पोएम टू ऑल ऑफ द ह्युमन बिईंग. त्याच पद्धतीने मला वाटतं या ठिकाणी एक इन्स्पायरिंग, प्रेरणादायी कवितासुद्धा आहे की अशाच पद्धतीने मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या वाट्याला अनेक सुखदुःख येत असतात, परंतु त्यातूनसुद्धा त्याला तरायचे असते, त्यातूनसुद्धा जीवन जगायचे असते. हा या ठिकाणी थोडक्यात बोध दिला आहे रस्किन बॉन्ड यांनी, असं मला वाटतं. सो इट इज in this poem there are used very easy language. So first I read the whole poem, then I will explain about the poem. Listen carefully. Cherry tree. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and water it once and went to bed and forgot. But cherries have a way of growing, though no one's caring very much of knowing. And suddenly that summer, near the end of May, I found a tree had come to stay. It was very small, 5-month child, lost in the tall grass, running wild. Goats ate the leaves, the grass cutter scythes split it apart, and monsoon blights severed the slender streams. Even so, next springs I watched 3 new shoots grow. The young tree struggle upward, thrust its arm in a fresh fire's lust. So friend, here on the 66th page number, this stanza, the poet give us information about that when the poem begin with the poet recalling that 8 years ago he had placed
cherry seed in the grass. He remembered he wanted to have his own cherry tree. He had watered the ground where he put the seeds and forgotten about it. The cherry tree, in spite of his carelessness, had survived. At the end of the summer, the poet noticed the small cherry plant where he had placed the seed growing among the tall wild grass. No one had known about it nor cared for it, but it was a tiny 5-month-old sapling. It was unnoticeable in the grass. Goat grazing there ate its leaf, and grass cutter hacked it with the sharp cutting blade. In the monsoon, a disease withers a little cherry sapling. पण मित्रांनो, ह्या स्टॅन्झामध्ये कवीनं या ठिकाणी नरेटरने असं सांगतोय की 8 वर्षापूर्वी 8 years हॅव पास्ट, की 8 वर्षापूर्वी नरेटरने असंच एक चेरीचं सीड जमिनीमध्ये रुजवलं, लावलं, त्याला पाणी घातलं आणि तो पूर्णपणे विसरून गेला. की त्याला वाटलं की मला माझं स्वतःचं एखादं झाड असावं, म्हणून त्याने एक चेरीचं सीड घेतलं, प्लॅन्ट केलं, त्याला पाणी घातलं, ही वॉटर्ड इट अँड वेंट टू बेड अँड फॉरगॉट, आणि तो झोपी गेला आणि पूर्ण नंतरच्या काळात विसरून गेला. परंतु चेरीचं झाड मात्र त्याचं ते आपापल्या पद्धतीने ते वाढणं चालू ठेवलं. कोणी त्याची काळजी घेतली नाही त्या चेरीच्या प्लॅन्टने, आणि कोणाचंही त्याच्याकडे लक्ष गेलं नाही. परंतु अशाच पद्धतीने उन्हाळा आला आणि मेचा उन्हाळा महिनासुद्धा संपला. आणि नंतर नरेटरला ते झाड दिसलं. आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months चाइल्ड. आणि ते 5 महिन्याच्या बाळासारखं असं छोटं झाड दिसलं मला. लॉस्ट इन टॉल ग्रास रनिंग वाईल्ड्स, की आजूबाजूला खूप असं रानटी गवत वाढलेलं, आणि त्या गवताच्या मध्ये कुठंतरी असं ते झाड होतं. त्या झाड कधीमध्ये त्याची पानं बकऱ्यांनी कुरतडलेली होती. ग्रास कटरनी, माळी काम करणाऱ्या मनुष्याने त्या कैचीने ते पानं कापलेली होते. मान्सूनने करपलेली काही वेळेला पाने होती. थंडीने सुद्धा त्याचं वेगवेगळ्या संकटातून ते झाड गेलेलं होतं. आणि अशाच पद्धतीने तरीसुद्धा ते आपलं अस्तित्व त्या ठिकाणी टिकून होतं, आणि साहजिकच अस्तित्व टिकण्यासाठी ते स्ट्रगल करत होतं. सो नाऊ स्टुडंट, look at the next page. I read whole the stanza. For light and air and sun, I could only wait as one who watched wandering while time and the rain made a miracle from green growing pain. I went away next year, spent a season in Kashmir, come back thinner, rather poor, but richer by a cherry tree at my door. 6 feet height, my own dark cherry, and I could scarcely lived it a berry, ripened and jeweled in the sun, hung from branch just one. And next year there were blossoms small, pink prangle quick to fall at the merest breath, the sleepest breeze. So student, in this stanza of the poem, the narrator told us that, आणि त्या ठिकाणी सूर्याच्या दिशेनं त्याचं लाईटच्या
हवा आणि सूर्याच्या दिशेने त्याचं वाढणं स्ट्रगल त्याचं चालू होतं. कोणी दुर्लक्ष केलं, किती संकट आली तरी आय कुड ओनली वेट ॲज वन. आणि त्या ठिकाणी हिअर दॅट टाईम द नेक्स्ट स्प्रिंग द पोएट सॉ द प्लांट. So in this second page stanza there are mentioned that the poet knew the plant was alive, but he was impatient to see it grow further, but he could only wait as the young sapling took its time through the season. He felt it was miraculous that his plant was alive and thriving. He went away to Kashmir and returned after some time had lapsed. He himself came back thinner, not having much money, but he was thrilled to see that the cherry sapling was now a 6 feet tall tree. He felt so that of his own cherry tree, and he couldn't believe that there was actually a ripe red cherry hanging from a branch. The next year, the tree bore delicate pink cherry blossom. The beautiful flowers were so dainty, and they would fall at the smallest breath on sizest breath. आणि त्यानंतर अशा पद्धतीने ते झाड वाढत गेलं आणि ते वाढत असताना वाढल्यानंतर काळाच्या ओघामध्ये ते झाड कशाची पर्वा न करता वाढलेले आणि ते झाड हिरवगार झाड पाहिल्यानंतर मला ते अद्भुत मिरॅकल जादू ते वाटे. आणि दुसऱ्याच वर्षी मला काश्मीरला जावं लागलं. आय वेंट अवे नेक्स्ट इयर, स्पेंड अ सीझन इन काश्मीर. तिथं मी काही दिवस अख्खा पूर्ण सीझन राहिलेलो आहे. आणि ज्यावेळेला मी वेन आय कम बॅक फ्रॉम द काश्मीर दॅट टाईम आय बिकेम द थिनर. त्यावेळेस मी हडकुळा झालेलो होतो, तब्येतीने थोडासा अशक्त झालो होतो. परंतु माझ्या दारामध्ये ते चेरीचं झाड असल्यामुळं मी असं रिचर अशा पद्धतीने मला वाटत होतं. आम्ही खूप श्रीमंत झालो आहोत का तर आमच्या दारामध्ये चेरीचं झाड आहे. तर अशा पद्धतीने त्याची भावना होती. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला 6 feet हाय माय ओन डार्क चेरी आणि 6 फूट उंचीचं असं ते त्याचं स्वतःचं ते त्यांनी लावलेलं ते चेरीचं झाड त्या ठिकाणी होतं. ते पाहून त्याला खूप आनंद होत होता. आणि एका फांदीवर एक इवलीशी पिकलेली लाल चेरी चमकताना पाहून त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पुढल्या वर्षी चेरीचे झाड छोट्या छोट्या नाजूक गुलाबी मोहराने फुलून जाते. ती सुंदर फुले इतकी कोमल असतात की मंद श्वासाने किंवा वाऱ्याच्या हलक्याशा झुळकीने सुद्धा ती सहज गळून पडतील असे कवीला वाटते. Okay student, now look at the last stanza of the poem. I lay on the grass at ease, looking up through leaves at the blue blind sky, at the finches as they flew and flitted through the dappled green, while bees in an ecstasy drank of nectar from each bloom, and the sun sang swiftly, and the stars turned in the sky, and moon, moths, and singing cricket, and I praise night and star and tree that small the cherry
grow by me. Now, in this last stanza of the poem, the narrator told us that the poet returned to the present after thinking back on how the trees come to be there. He is laying on the grass under the tree, looking up at the evening sky showing between the branches and leaves overhead. He watched the birds darting about and bees hovering over and sweet flowers. As the sunset and star appeared, there was the noise of cricket, moon moths flew about, and his heart sang with joy, thinking of his cherry tree planted so many years ago. मित्रांनो, मराठीमध्ये लास्ट स्टॅन्झामध्ये असं म्हटलेलं आहे कवीनं की या ठिकाणी काश्मीरहून तो आला आणि काश्मीरहून आल्यानंतर तो जरी हडकुळा वाटला तरी साहजिकच त्या चेरीचं झाड, ते मोठं 6 फूट झालेलं चेरीचं झाड, त्यामुळं त्याच्या दारात असल्यामुळं त्याला श्रीमंत असल्याचा श्रीमंत झाल्यासारखं वाटत होतं. आणि शेवटच्या स्टॅन्झामध्ये कवी असं म्हणतो की चेरीच्या झाडाच्या या आठवणीत हा कवी इतका रमतो की तो त्याच्या वर्तमानात पुन्हा परततो. तो झाडाखाली त्या गवतावर तो पोहडतो पडतो, ले ऑन द ग्रास, झाडाखाली गवतामध्ये तो आडवा होतो पडतो आणि वर हिरव्या पानामधून डोकावणाऱ्या निळाभोर आकाशाकडे पाहत राहतो. पण झाडाखाली पडल्यानंतर आपण नाही का असतं उन्हाळ्यामध्ये झाडाखाली पडतो थंड हवेला, आणि झाडाखाली पडल्यानंतर आकाशाकडे उलटं असं न्याहाळत असताना ज्या वेळेला झाडाच्या फांद्या पाहतो आणि फांद्यातून काही फळे असतील जे काही ऑब्झर्व करत राहतो, त्यातून आकाश न्याहाळतो, त्याच पद्धतीने हिरव्या पानातून डोकावणाऱ्या या निळाभोर आकाशाकडे तोही पाहत राहतो. भुरकन उडून गेलेल्या पक्षाकडे आणि फुलांमधला मध चाकत मजेत भिरभिरणाऱ्या त्या मधमाशांकडे पाहत सुद्धा तो रमतोय. आणि अशाच प्रकारे बघता बघता तो सूर्य मावळतो आणि आकाशात तारे चमकू लागतात, रातकिडे किरकिर करतात, तर पतंगाचे किडे हवेत उडू लागतात आणि अनेक वर्षापूर्वी लावलेल्या आपल्या चेरीच्या झाडाच्या सानिध्यात कवीचे मन आनंदात गावू लागते. तर अशाच प्रकारे त्याने त्या झाड लावलेलं आहे, त्याला ते लावलेलं झाड त्याला चेरी लागली आणि ते चेरीचे संपूर्ण ते झाड लावलेलं त्याला खूप आनंद होतो आहे. त्याने ते स्वतः लावलेलं आहे ते झाड, त्याला फळे आहेत आणि त्या फळांभोवती पुन्हा पशु पक्षी कीटक येतात, पक्षी येतात आणि तो त्या झाडाच्या थंडगार सावलीला बसतोय आणि हे पाहून सर्व त्याला आठवणी येतात आणि त्याला या आठवणीत त्याला आनंद वाटतो आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने कविता आहे, अतिशय छान कविता आहे. रुस्किन बॉन्डच्या सर्वच कविता अतिशय व्हेरी इझी टू अंडरस्टँड बिकॉज इन दिस पोएम, इन दिस whole literature he used very easy language to understand. So thanks.